वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार थंडी पडत असून थंडगार वारे आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या वातावरणातील बदलांमुळे तुरीचं पीक पूर्णतः वाळून गेलेलं असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून विदर्भातील वातावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे आणि त्यातच वर्ध्यातीलही वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून वर्ध्यामध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे। बोक्षणाऱ्या या थंडीने माणसासोबतच पिकांची सुद्धा नुकसान आता व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता या ठिकाणी उभा आहे, या शेतातील आपण तूर बघू शकता कशा प्रकारे ही थंडीने म्हणजे करपलेली आहे। पूर्णतः थंडीने या तुरीचं जे पीक आहे हे वाळलेलं आहे, खराब झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या तुरीला आता शेंगा लागलेल्या होत्या आणि अवघ्या काही दिवसांमध्ये या शेंगा सुद्धा आता काढणीला येणार होत्या, परंतु असं थंडीचं आणि गार वारामुळे धुक्याच्या वातावरणामुळे हे अशा प्रकारे पूर्ण शेताचं नुकसान झालेलं आहे। आणि आपण बघू शकता कशा प्रकारे ही तूर जी आहे पूर्ण वाळून गेलेलं आहे। तुरीचं पीक जे आहे पूर्ण शेंड्यापासून असं वाढलेलं आहे आणि यामुळे जे शेतकऱ्याचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यातील असंख्य भागामध्ये ह्या अशा प्रकारे तुरीचं जे आहे ना हे नुकसान होताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तुरीला यावेळी चांगला वाव होता, वातावरण सुरुवातीला पोषक होते, परंतु आता मधामध्ये थंडीने आपला जोर दाखवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं चांगलंच नुकसान होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे हाताशी आलेला घास जो आहे या शेतकऱ्याच्या तोंडातून हेरवल्यासारखा होत आहे। त्यामुळे एकंदरीत या सर्व विषयाला अनुसरून शासनाने तात्काळ याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आता अपेक्षा शेतकरी करत आहे। NDTV मराठीसाठी निलेश बंगाले, वर्धा।